नालासोपारा पूर्वेतील दत्तनगर परिसरात भरधाव कारने दोन पादचारी महिलांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली। या अपघातात एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे कार चालवणारा 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा असल्याचे समोर आले आहे। नगीनदासपाडा येथे राहणाऱ्या 36 वर्षीय प्रगती मोरे आणि 32 वर्षीय श्रेया मिसाळ या दोघी वसई येथे घरकाम करतात। बुधवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास काम आटोपून त्या दत्तनगर रस्त्यावरून पायी जात असताना MH48 CT 6433 क्रमांकाच्या इको कारने त्यांना जोरदार धडक दिली। अपघातानंतर दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या। स्थानिकांनी तातडीने त्यांना नगीनदासपाडा येथील रकिया रुग्णालयात दाखल केले, मात्र श्रेया मिसाळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचार सुरू असतानाच रात्री 9:15च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। प्रगती मोरे यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी कार चालवणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले। संबंधित कार राजेश शहा यांच्या मालकीची असून महेश नाईक हा तिचा चालक असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे। अल्पवयीन मुलाला कार चालवण्यास दिल्याच्या आरोपावरून दोघांविरोधात कारवाई करण्यात आली असून तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनं पुन्हा एकदा अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन देण्याच्या गंभीर प्रकारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। काही क्षणाचा निष्काळजीपणा एका कुटुंबावर आयुष्यभराचा दुःखाचा डोंगर कोसळवू शकतो, याची जाणीव वाहन मालकांनी ठेवणे गरजेचे आहे। अल्पवयीन मुलांच्या हातात वाहनाची चावी देताना पालक, वाहन मालक किंवा चालकांनी एकदा तरी रस्त्यावरच्या निष्पाप जीवांचा विचार करायला हवा। वाहन चालवण्याची परवानगी नसलेल्या वयात मुलांच्या हातात कार सोपवणे ही केवळ बेफिकीर नाही, तर इतरांच्या जीवाशी केलेली धोकादायक तडजोड आहे। काही क्षणाचा वेग, निष्काळजीपणा आणि नियमांकडे केलेले दुर्लक्ष एका कुटुंबाचा आधार हिरावून घेऊ शकते। त्यामुळे मुलाला गाडी चालवायला काय होतंय अशा हलक्यात घेतलेला प्रश्न आता गंभीरपणे विचारण्याची वेळ आली आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।